बरं झालं तू काय दादा, मला ती जमीन पाहिजे हा तुझी अर्धा एकर. पण तुला दिली ना तुझ्या नावाची जमीन. हा आहे ना माझ्या नावावर माझी जमीन. पण तुझी पण मला पाहिजे ना, मला तिथे शॉप टाकायचे, कळलं ना. त्या जमिनी मी शेती करतोय आणि त्याच्यावरची माझं सगळं अवलंबून. तू दुकान बांध. तुला आहे की जागा त्याच्यात, तुला ती त्याच्यामध्ये बांध की दुकान. मला नाही माहिती काय करायचं ते कर, पण ती माझ्या नावावर जमीन झाली पाहिजे ना. जमीन सगळी पडीक आहे, मी त्याच्यात काय पिकू. अहो भाऊजी, तेवढी अर्ध एकर तरी आम्हाला राहू द्या जमीन. तुम्हाला तुमच्या नावावरती 1 एकर आहे ना. हो वहिनी, तुम्ही शांत बसा. हे दोघा भावांचं मॅटर आहे, तुम्ही नाही मध्ये पाडायचं, कळलं ना. मग तुला माहिती ना आपलं बसणं उठणं कोणामध्ये. आता लाडी गुडीने सांगतोय म्हणून कर. तुला वाटतं ना मी माळावरची पडीक जमीन घ्यावं. बर कर बाबा ती माझ्या नावावर. बस का तू खुश राह. नाही तर धर, अगं स्वामी करतील सगळे नीट. काहीतरी निघेल ह्याच्यातून पण. किती दिवस स्वामी स्वामी करणार. आपली हाय ती जमीन पण गेली. आले का तुमचे स्वामी मदतीला? आपण भिकेला लागलोय पूर्ण. काय करायचं आता आपण? दुपारी ते भावड्याकडे डबा पाठवू ना, मी नाही येत दुपारी जेवायला. येतो मग, वाट नको बघू. कोण पाहिजे दादा तुम्हाला? तुकाराम शिंदे. तुम्हीच ना? मीच आहे. काय कसलं लेटर आहे ते? काय मला माहिती नाही, ह्यावर सही करा. ते पोस्टमॅन देऊन गेलाय बघ बरं, कसलं लेटर. अहो पप्पा दिलंय की आपली जमीन रेल्वे अंतर्गत गेली आहे, म्हणजे तिथं रेल्वे लाईन बनणार आहे आणि आपल्याला त्याचे 3 पट पैसे भेटणार आहेत असं दिलंय त्याच्यामध्ये. जो आहे रेट त्याच्या 3 पट. हो, काय म्हणते? ह्यात दिलंय पप्पा तसं की आपल्या 3 पट रेट भेटणार. बघ, मी तुला म्हणत नव्हतो का स्वामी कायम आपल्या पाठीशी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.